नमस्कार. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लवकरच गणेश चतुर्थी येत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि ही गणपतीची प्रतिष्ठापना व्यवस्थितपणे पार व्हावी या संदर्भात आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, ज्या वेळेला गणपतीची मूर्ती आपण घेऊन घरामध्ये येतो त्यावेळेला ज्या ठिकाणी ती गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित करायची आहे किंवा ज्या ठिकाणी आपण गणपतींना विराजमान करणार आहोत त्या ठिकाणी ठेवलेला जो पाट असेल, जो चौरंग असेल, त्या चौरंगाच्या किंवा त्या पाटाच्या किंवा त्या आसनाच्या खाली चिमूटभर तांदूळ ठेवावेत आणि त्याच्यावरतीच जो काही पाट आहे, जो काही चौरंग आहे, तो जे आसन आहे ते ठेवून त्याच्यावरती एक रेशमी किंवा लाल रंगाचं कापड अंथरून मगच गणपतींची मूर्ती त्याच्यावरती विराजमान करावी. याच्यानंतर गणपतीला आवडणारं लाल फूल हे रोजच्या रोज पूजेमध्ये असणं आवश्यक आहे. परंतु काही वेळेला लाल फूल कदाचित काही ठिकाणी उपलब्ध होत नाही असं ज्या वेळेला आपणास वाटेल त्यावेळेला आपण जर लाल फूल उपलब्ध नाही झालं तरीसुद्धा कुंकवामध्ये कोणत्याही रंगाचं फूल बुडवून ठेवलं तरीसुद्धा चालतं. गणपती बाप्पा आपलेच आहेत त्यामुळे ते ती सेवा मान्य करून घेतात. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण दुर्वा ठेवतो, गणपतीच्या समोर दुसऱ्या दिवशीपासून आपण दुर्वा ठेवतो, तर या दुर्वा काही वेळेला उलट्या किंवा आडव्या आकारात ठेवले असतात. आडव्या स्थितीमध्ये कधीही गणपतीच्या जवळ दुर्वा ठेवू नयेत. आडव्या स्थितीमध्ये कधीही दुर्वा ठेवू नयेत. त्याचबरोबर उलट्या बाजूने म्हणजे त्याचे दुर्वांचे बुडके वरच्या दिशेला करून कधीही दुर्वा गणपती बाप्पांच्या जवळ ठेवू नयेत. नेहमी दुर्वांचे शेंडे हे वरच्या दिशेला, आकाशाकडील दिशेला झाले पाहिजेत. अशा अवस्थेतच दुर्वा गणपती बाप्पांच्या शेजारी ठेवायचे आहेत. त्याचबरोबर दुर्वांच्या बरोबर फूल कधीही गणपती बाप्पांच्या जवळ ठेवू नये. दुर्वा आणि फूल एकत्रितपणे बांधून कधीही गणपती बाप्पांच्या जवळ ठेवू नये, कारण दुर्वा ही गणपती बाप्पांसाठी खाण्याची वस्तू आहे असं मानलं जातं. किंवा हत्तीचं डोकं गणपती बाप्पांना लावल्यामुळं पहिला दिवस सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांना गवत खाऊ घालावं या उद्देशानं ती प्रथा सुरू केलेली आहे. त्याच्यामागे बरेच शास्त्रीय कारणं पण आहेत. तर तथापि गणपती बाप्पांना दुर्वा आवडते म्हणून ती दुर्वा वरच्या दिशेला शेंडे करूनच ठेवावी. याच्यानंतर ज्या वेळेला आपण गणपती बाप्पांच्या जवळ प्रसाद ठेवतो तर तसाच दुसरा प्रसाद गणपतीच्या पायाच्या शेजारी ठेवावा. गणपतीच्या हातामध्ये किंवा आसनावरती एक प्रसाद आपण ठेवतोच, त्यानंतर आणखी थोडासा प्रसाद काढून आपण तो चरणाजवळ ठेवावा गणपती बाप्पांच्या. पहिला प्रसाद हा गणपती बाप्पांसाठी स्वतःसाठी आहे आणि दुसरा जो प्रसाद आपण चरणाजवळ ठेवलेला आहे तो त्यांच्या आवडत्या उंदीर मामांसाठी असतो. त्यामुळं उंदीर मामांचाही प्रसाद तिथं आपण ठेवावा अशी मान्यता आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गणपती बाप्पांची मूर्ती ही कोणत्याही स्वरूपात असू शकते, परंतु ती शिवशंकर महादेव यांच्या रूपातील, यांच्या अवतारातील कधीही मूर्ती प्रतिष्ठापित करू नये. कारण का, गणपती बाप्पा यांचे वडील पिताश्री श्री शंकर महादेव आहेत आणि मुलगा कितीही मोठा झाला तरीसुद्धा तो वडिलांची जागा, वडिलांचा अवतार, वडिलांचं रूप घेऊ शकत नाही. त्यामुळं गणपती बाप्पांची मूर्ती कोणत्याही रूपात तुम्ही वापरू शकता, कोणत्याही देवाच्या रूपात मूर्ती प्रतिष्ठापित करू शकता, परंतु शिवशंकर महादेव यांच्या रूपातील गणपतीची प्रतिष्ठापना करू नये. त्याचबरोबर श्री गणपती बाप्पांची आरती ज्या वेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला आरती मध्यम आवाजात म्हणावी. अगदी मनातल्या मनातही म्हणू नये आणि अगदी आरडाओरडा करूनही म्हणू नये. अगदी शांत चित्ताने मध्यम आवाजामध्ये आरती म्हणावी. याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्या मनातील इच्छा निस्वार्थीपणे मागाव्यात. त्याच वेळेला आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल. गणपती बाप्पाही खुश होतील आणि आपल्या परिवारावरती त्यांचा आशीर्वाद नेहमी सदैव राहील. भेटूया पुढील माहितीसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम.